दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती। स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे की परीक्षा पे चर्चा याचं प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हे प्रमाणपत्र आपल्याला डाउनलोड कसं करायचं आहे। तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे। क्रोम ब्राउझरवर इथे आल्यानंतर जर पालक असतील तर त्यांच्यासाठी आपण मराठीमधून परीक्षा पे चर्चा टाईप करूया, किंवा इतर कोणी असेल ते इंग्रजीमधून सुद्धा टाईप करू शकता। त्याला क्लिक केल्यानंतर पहिलंच परीक्षा पे चर्चा जे आपल्याला येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे सगळ्यात वरती हिंदी इथं आहे, त्याला आपल्याला मराठी करून घेऊयात आपण। त्यानंतर सहभाग याला क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करत यायचं आहे। ते स्क्रॉल करत आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने नोंदणीच्या वेळेस पाहिल्या होत्या त्या वेगवेगळ्या टॅब इथे आपल्याला दिसत आहे। विद्यार्थी स्वसहभाग, विद्यार्थी शिक्षक लॉग इन सहभाग घ्या, शिक्षकांसाठी सहभागी किंवा पालक, आणि इथे त्या खाली आपल्याला काळ्यामध्ये प्रमाणपत्र डाउनलोड असं दिसत आहे। यापैकी कुठल्याही एका याला प्रमाणपत्र डाउनलोडला आपण क्लिक केलं तरीसुद्धा आपलं प्रमाणपत्र हे आपल्याला मिळणार आहे, कारण मोबाईलवरती OTP येणार आहे। त्यामुळे इथे प्रमाणपत्र डाउनलोड करावरती आपण क्लिक करूया। इथं आपलं नाव टाकायचं आहे आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन विथ OTP आपल्याला करायचं आहे। नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यावरती लॉग इन विथ OTP करायचं आहे। इथे आपल्याला एक OTP येईल, तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्या समोर येईल। डाउनलोड सर्टिफिकेटचं आपल्याला एक विंडो दिसेल। इथे आपल्याला दिलेलं आहे बघा, तुम्ही परीक्षा पे चर्चा 2025मध्ये तुमचा सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे। क्लिक हिअर टू डाउनलोड युअर पार्टिसिपेशन सर्टिफिकेट। आणि हे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर असं लिहिलेलं आहे बघा डार्कमध्ये, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर आपल्याला परमिशन मागेल, तिथं डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपलं प्रमाणपत्र डाउनलोड होईल आणि अशा पद्धतीने आपलं प्रमाणपत्र आपण इथे वर शेअर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पाहिजे त्या आपल्या ॲपवरती पाठवू शकतो आणि त्याची प्रिंटसुद्धा काढू शकतो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय तंत्रज्ञान।